भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विरोधातील सर्व गट यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये समसमान सदस्य निवडून आल्यानंतर पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। पण अखेर भाजपानं या निवडीमध्ये बाजी मारली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांचे समर्थक म्हणून विजयी झालेले प्रमोद देशमुख यांना हाताशी धरत भारतीय जनता पार्टीने डॉक्टर शुभम आगावणे या उच्च शिक्षित तरुणाची सभापतीपदी तर प्रमोद देशमुख यांची उपसभापतीपदी निवड केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या राजकारणावरती भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व सिद्ध झालेलं आहे। आज दिवसभर अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेर ही निवड करण्यात आली। पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 8 सदस्य विजयी झाले होते, तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे 6, शरद पवार गटाचा 1 आणि विठ्ठल परिवाराच्या आघाडीचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा 1 अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात 8 सदस्य निवडून आले होते। त्यानंतर सभापती निवडीमध्ये कासेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पूर्वाश्रमीचे पांडुरंग परिवाराचे कासेगावचे नेते वसंतनाना देशमुख हेच सभापती निवडीमध्ये किंगमेकर ठरणार असल्याचं भाष्य परफेक्ट न्यूजनं पहिल्यांदाच पंढरपूर तालुक्यामध्ये केलं होतं। ते भाष्य आज तंतोतंत खरं ठरलं आहे। अखेर वसंतनाना देशमुख यांनी परिवाराच्या नेत्यावरती विश्वास ठेवणं धोक्याचं ठरेल, परिवाराचे नेते धोकादायक आहेत असा आमदार अभिजित पाटील यांच्यावरती आरोप करत पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी केली आहे। त्यांच्या समर्थक असणारे आणि अजितदादा पवार गटातून घड्याळ या चिन्हावरती विजय झालेले प्रमोद देशमुख यांना भारतीय जनता पार्टीशी समर्थन देण्यासाठी त्यांनी तयार करून भारतीय जनता पार्टीचे शुभम आगावणे यांच्या पदरात सभापती पद पाडून घेतलं, तर स्वतःच्या पदरामध्ये उपसभापती पद पाडून घेतलेलं आहे। आणि पुन्हा एकदा वसंतनाना देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केलं आहे। या निवडणुकीनं पंढरपूर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये सभापती आणि उपसभापतीच्या निवडीबाबतची चर्चा आता थांबली असून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नव्यानं पंचायत समितीच्या राजकारणात सक्रिय झालेली दिसून येत आहे।